मिळवून देण्यासाठी सत्ताशाही, न्यायासाठी सत्ताशाही, भ्रष्टाचार उघड करणार सत्ताशाही, लोकांच्या कल्याणासाठी सत्ताशाही, लोकजागृतीचे माध्यम सत्ताशाही, लोकशाही टिकविण्यासाठी लढाई म्हणजे सत्ताशाही, शासन प्रशासनाला कर्तव्याची जाणीव करून देणार सत्ताशाही, चालू घडामोडीचे अपडेट मिळवण्यासाठी सत्ताशाहीच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राइब करा। आदित्यजी ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सन्माननीय रोहित पवारजी आणि इंडिया आघाडीचे उमेदवार सन्माननीय मंचकावरील शिवसेनेचे आणि इंडिया आघाडीचे नेते सन्माननीय व्यासपीठ उपस्थित सर्व काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पदाधिकारी आणि उपस्थित मोठ्या संख्येने जमलेले यवतमाळ जिल्ह्यातील माझे बांधव भगिनी आणि सर्व युवक मित्रांनो, सर्वप्रथम मी आदित्यजी ठाकरे आणि रोहित पवारजी यांच्या यवतमाळच्या वतीनं यवतमाळ वाशिम मतदारसंघाच्या वतीनं त्यांचं स्वागत या ठिकाणी करतो आणि आज ते आपल्यामध्ये उपस्थित आहे, त्यांचं मार्गदर्शन आपल्या सर्वांना घ्यायचं आहे। इंडिया आघाडी म्हणून संपूर्ण देशामध्ये जी निर्माण झाली, ज्या पद्धतीनं आज बीजेपीने या देशाचा कारभार पूर्ण रेटण्याचा प्रयत्न आणि सातत्यानं लोकांसोबत खोटं आश्वासन देऊन निवडणूक जिंकून सत्तेपर्यंत येण्याचे निकष मागच्या 2014 मध्ये जी आश्वासनं दिली ती पाळली नाही, ती आपल्या तुम्हाला सर्वांना माहिती। शेतकऱ्यांची फसवणूक झाली, आमच्या सर्व तरुणांची फसवणूक झाली आणि सर्व लहान मोठ्या वर्गांची त्या ठिकाणी फसवणूक केली। सामाजिक दृष्टिकोनातून सुद्धा प्रत्येकाला त्यांनी आश्वासन देत राहिले की आम्ही सत्तेवर आल्यावर तुमच्या समस्या सोडू, तुम्ही या जमान्यामध्ये असेल, तुम्हाला कुठला एससी मध्ये पाहिजे, एसटी मध्ये पाहिजे, वाटेल तशा प्रकारची आश्वासनं दिली आणि आपण पाहतो आहे की कोणतेही आश्वासने पूर्ण करू शकले नाही आणि आता भावनिक खेळ देशामध्ये त्यांनी चालवलेला आहे। धर्माच्या नावाखाली कुठेतरी मस्जिद मंदिर अशा प्रकारचा त्या ठिकाणी प्रयोग करून आपण आता परत सत्तेमध्ये आलो पाहिजे अशा प्रकारचा त्यांनी प्रयत्न चालवला, परंतु या देशामधली जनता भाबडी नाही आहे, त्यांना सर्वांना माहिती आहे की दिलेली आश्वासन तुम्ही पाळलेली नाही आहे। आता कोणीही तुम्हाला त्या ठिकाणी देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा मतदान करणार नाही, ही परिस्थिती आज निर्माण झालेली आहे आणि ह्याकरता सर्वांनी आता भविष्यामध्ये आपल्याला पावलं टाकायची। महाराष्ट्रामध्ये असो, देशामध्ये असो, की इंडिया आघाडीच्या उद्देशाने एकत्र आलेली आहे याची कल्पना आपल्या सर्वांना आहे की या देशामधला प्रत्येक नागरिक मग कोणत्याही धर्माचा असो, कोणत्याही जातीचा असो, एकत्रपणे पाऊल टाकून पुढे गेलं पाहिजे देशाचा। काँग्रेस पक्ष म्हणून, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष म्हणून या ठिकाणी आम्ही निवडणूक लढवली, मीच लढवली आणि आम्ही या ठिकाणी 1-2 जण जर महाराष्ट्रात कमी मताने पडली असेल त्याच्यापैकी मी होतो, पण शेवटी आपला निर्णय, पक्षाचा निर्णय आम्ही श्री सावंत मानून त्या ठिकाणी पुढे जातो। आमचा मतदारसंघ आणि संजय भाऊचा विधानसभेचा मतदारसंघ एक आहे, आम्ही त्या ठिकाणी दोघं बसलो आणि ठरवलं, आमचं ठरलं म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलं सर्वांनी एकत्रपणे जिल्ह्यामध्ये आपण सर्वांनी पुढे जाऊया आणि काँग्रेसचा कुठलाही कार्यकर्ता असेल, मग राळेगाव असेल, वसंतपूर केंद्री असतील, बाळासाहेब मांबुळकर या ठिकाणी असतील किंवा आमचे पुसदचे कार्यकर्ते असतील, सर्वजण काँग्रेस पक्षाचे एक गिलानं संजय भाऊ देशमुख यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा आहे
आणि निवडून आणण्याची जबाबदारी सुद्धा आम्ही घेतली आहे. काँग्रेस पक्षाने नेहमी एकदा ठरवलं, सांगितलं की तो प्रामाणिकपणा आम्ही दाखवल्याशिवाय राहणार नाही. गावागावातील कार्यकर्ता आज शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत, आमच्या मतदारसंघात आहेत, काही ठिकाणी आणखी असतील, परंतु काँग्रेसचा कार्यकर्ता ह्या निवडणुकीमध्ये यवतमाळ वाशिममध्ये आघाडीवर राहून जास्तीत जास्त मतं मिळवून देतील ही शाश्वती आदित्य ठाकरे आणि रोहितजी पवार साहेब सन्माननीय यांना या ठिकाणी करून देऊ इच्छितो. आणि उद्धवजी ठाकरे त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं स्ट्रगल करतात, ज्या पद्धतीने सुरुवातीच्या काळामध्ये त्यांच्यावर सातत्यानं प्रहार करण्यात आले, त्यांना तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला, मानसिकदृष्ट्या तोडण्याचा प्रयत्न करत आला, त्यांच्या आरोग्याविषयी त्या ठिकाणी बोललं गेलं की उद्धव ठाकरेंचं आरोग्य बरोबर नाहीये, ते आता काही करू शकत नाही. वाईट खाण्याच्या पद्धतीने त्यांच्या नेतृत्वावर तुम्ही निवडून आलेले आहेत, त्यांच्या विरोधामध्येच अशा प्रकारचं बोलणं यावेळेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला लोक घरात शिकवल्याशिवाय राहणार नाही याची खात्री आम्हाला आहे. पवार साहेबांच्या संदर्भामध्ये आपल्या सर्वांना माहिती घडवलं. या ठिकाणी अजित पवार सारखा माणूस म्हणतो की नाही मी माझ्या याच्यावर आलं. ज्यावेळेला पवार साहेब सुरुवातीला मी 85ला त्या ठिकाणी आमदार म्हणून गेले, मंत्री म्हणून पवार साहेबांच्या खात्यामध्ये गृहमंत्री राज्यमंत्रीपद माझ्याकडे होतं. त्यावेळेला पवार साहेबांनी मला विचारलं की अजित पवार कसा. मी त्याच वेळेला पवार साहेबांना सांगितलं होतं की अजित पवारांचं बोलणं वागणं सिनियर माणसांशी बरोबर नाही आहे. पवार साहेब तुम्ही सांगितलं पाहिजे. आणि आज आपल्या सर्वांना हे चित्र दिसून येत आहे. कारण सुरुवातीपासून वागणी कुणाला दुसरं बोलणं, कोणी त्या ठिकाणी सिनियर माणसांनी त्यांची इज्जत नाही ठेवलं आणि पुढे आम्ही पैशाच्या भरोशावर काही करू शकतो अशा आविर्भावात त्या ठिकाणी राजकारण करणं ही शेवटी त्याचा परिणाम आज दिसून आलाय की अशा प्रकारचे लोक ज्यावेळेला वाढतात त्यावेळेला राज्य आपलंच आहे, सर्व राज्याचं देशाचं सुद्धा नुकसान. किलोमीटरची कन्याकुमारी दृष्ट्या पडता कामा नये ही जी भूमिका त्या ठिकाणी राहुल गांधी यांनी मांडलेली आहे ते सर्वांच्यासाठी सर्वोच्च आहे. आमचे नेते खारगे साहेब जे अध्यक्ष आहेत ऑल इंडियाचे, त्यांचं एकच सांगणं आहे की इंडिया आघाडीला आपण ज्या ज्या ठिकाणी असेल भरघोस मतांनी त्या ठिकाणी निवडून दिलं पाहिजे उमेदवारांना. आणि तशाच प्रकारची भूमिका आमच्या नेत्या सोनिया गांधी यांची आहे, तीच भूमिका राहुल गांधी यांची आहे, तीच भूमिका अध्यक्ष खारगे साहेबांची आहे. म्हणून त्यांच्या म्हणण्याला आपण सर्वांनी साथ दिली पाहिजे. आणि या ठिकाणी संजय भाऊ देशमुख विदर्भामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा सर्वात जास्त मतांनी निवडून आणण्याची जबाबदारी आपली आहे. अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी आदित्य ठाकरे यांना देतो, रोहितजी यांना या ठिकाणी अशा प्रकारचा विश्वास देतो. आणि ह्या निमित्ताचे माझे 2 शब्द संपवितो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी. यानंतर सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की त्यांनी पवार आणि आदित्यजी ठाकरे साहेबांचं एक स्वागत आपल्या यवतमाळ वाशिम लोकसभेच्या वतीने घेण्यात यावं. संबोधित करावं. यवतमाळ वाशिम लोकसभा फॉर्म भरण्याच्या सभेसाठी इंडिया आघाडी व महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये तुमच्या सर्वांचे भावी खासदार संजयजी देशमुख यांच्या सभेसाठी इथं उपस्थित असणारे माझे मित्र आदित्यजी ठाकरे ज्यांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं असे माणिकरावजी ठाकरे साहेब, तसंच इथं उपस्थित असणारे शिवाजीरावजी मोघे, वसंतरावजी फुटके,
उपस्थित असणारे मिर्झा साहेब, तसंच धीरजजी लिंगाडे साहेब, सुनीलजी भुसारा, तसंच बेग साहेब, अमितजी जनक, चतुर्वेदी साहेब, उपस्थित असणारे माजी आमदार कसवाल साहेब, उपस्थित असणारे ययाती नाईक भाऊ, सुनीलजी दाभेकर, राजेंद्र भाऊ गायकवाड, वर्षाताई निकम, किशोरजी इंगळे, प्रफुल्ल भाऊ, तसंच प्रवीणजी देशमुख, राहुलजी ठाकरे, रविकांतजी वरपे, बाळासाहेबजी मंगळकर, संतोषजी ढवळे, उपस्थित असणारे उद्धव ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालणारी ओरिजिनल शिवसेना, त्याचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते, आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालणारी ओरिजिनल राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते, काँग्रेसचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते, आप तसंच सीपीआयएम, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, कोपराकडे गट व तसंच सर्वच घटक पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते, पत्रकार व इथं उपस्थित असणारी निष्ठावंत आणि स्वाभिमानी यवतमाळ आणि वाशिम या मतदारसंघातली सर्व जनता, मी काही घोषणा देतो. तुमचा आवाज फक्त या भागात नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गेला पाहिजे. मी ऐकलंय की तुम्ही फार ताकदीने लढता, शक्तीने लढता. एकदा तुमचा सगळ्यांचा आवाज आपण बघूया. छत्रपती शिवाजी महाराज की, संत सेवालाल महाराज की, भगवान बिरसा मुंडा की जय भीम. संजयजी, खरं तर असं म्हणलं जातं यवतमाळ आणि वाशिमच्या लोकांनी ठरवलं तर ते होतच. आणि इथं असणाऱ्या लोकांच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर आणि वातावरण बघितल्यानंतर तुम्ही आजच खासदार झाला असं माझ्या खरं तर आपण जेव्हा फॉर्म भरायला जातो, एखाद्या फॉर्म भरण्याची सभा जेव्हा घेतो, तेव्हा आपल्या विरोधात असणारा जो पक्ष आहे त्यांचा उमेदवार सुद्धा जाहीर झालेला असतो. इथं काय परिस्थिती आहे, काय परिस्थिती इथं आहे का त्यांचा उमेदवार? का माहिती? तुम्हाला घाबरले ते तुम्हाला, कारण हे इलेक्शन तुम्ही सगळ्यांनी हातामध्ये घेतलेलं आहे. अरे निष्ठाला तर किंमत असते का नसते? तुम्ही जर बघितलं तर संत सेवालाल महाराजांची भूमिका काय होती. तरी असं म्हणलं जातं त्यांच्याकडे 900 प्रामाणिक आणि निष्ठावंत मावळे होते. पण एवढी कमी संख्या असताना सुद्धा त्यांनी ब्रिटिश सारख्या बलाढ्य शक्तीला हरवलं. हा इतिहास या भागामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 12 बलुतेदार आणि 18 पगड जातीच्या सर्व लोकांना एकत्रित केलं आणि अख्ख्या जगाला दाखवून दिलं की स्वराज्य काय असतं. आणि हे जे महान व्यक्ती होऊन गेले, त्यांची एक खासियत आहे, त्यांचा असणारा लोकांवरचं प्रेम, निष्ठा आणि एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे कधीही दिल्ली समोर झुकले. या भागामध्ये काय परिस्थिती आहे, महायुतीतले सर्व आमदार आणि खासदार काय केलं त्यांनी? विचार सोडला, तुम्हाला सोडला.
आणि काय केलं, भरून गेले आणि दिल्ली समोर झुकले. तिकीट मिळावं यासाठी दिल्लीच्या फेरा करता. अहो, महामानवांनी आम्हाला शिकवले दिल्ली समोर झुकायचं नाही. त्या पद्धतीने या भागातला सर्वसामान्य व्यक्ती जगतो, निष्ठेला प्रामाणिक आहे आणि सहज तुम्ही सत्तेसाठी लोकांना सोडून गेला, पळून गेला तुम्ही. मग या लोकांना उत्तर कोण देणार? हे फक्त नेते देणार का तुम्ही हे इलेक्शन ताब्यात घेणार? सांगा. एवढा कमी आव्हान ऐकण्यासाठी आम्ही इथं आलो नाही. जरा हात वर करून सांगा, हे इलेक्शन तुम्ही हातात घेणार आहात? अख्ख्या महाराष्ट्रात, अख्ख्या भारतामध्ये हे लोकसभेचं इलेक्शन लोकांनी हातात घेतलंय. जे या देशामध्ये चाललंय, या राज्यामध्ये चाललंय, हे लोकांना नाही पटत. कुटुंब आणि पार्टी फोडून इलेक्शन लढणं हे लोकांना पटत नाही. लोकांसाठी विचार महत्वाचे आहे आणि शिवशाहू फुले आंबेडकरांचे विचार हे आपल्या रक्तामध्ये, ध्यानामध्ये आहेत आणि त्या विचाराने आपण सर्वजण लढत आहोत. पण असं म्हटलं जातं, जे पळून गेले त्यांच्याकडे खूप पैसा आहे, पैसा. मग पैशाची ताकद मोठी का लोकांची ताकद मोठी? काय वाटतं तुम्हाला? तुमची ताकद मोठी आहे, तुमच्या विचाराची ताकद मोठी आहे. या इलेक्शन मध्ये हीच ताकद या सर्व भ्रष्टाचारी आणि पळून जाणाऱ्या नेत्यांच्या विरोधात लढण्यासाठी, आपल्या संजय राव देशमुख साहेबांना निवडून आणण्यासाठी आपल्याला ही ताकद पाहिजे. ही भूमी आदरणीय वसंतराव नाईक यांची भूमी. जेव्हा त्यांच्याकडे पद होतं तेव्हा त्यांनी शपथ घेतली होती. काय शपथ घेतली होती? ती कष्ट करण्यासाठी मी लढणार, त्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी मी लढणार, शेतकऱ्याच्या ज्या कुठल्या अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी मी लढणार. आणि त्यांनी त्यासाठी प्रामाणिकपणे काम केलं. खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला न्याय जर त्या काळामध्ये कुणी दिला असेल तर वसंतराव नाईक साहेबांनी त्या काळामध्ये दिला. आणि आताचे मुख्यमंत्र्याची शपथ घेताना त्यांनी काय सांगितलं होतं? या राज्यामध्ये एक सुद्धा शेतकऱ्याची आत्महत्या मी होऊन देणार नाही. घेतली होती का नव्हती शपथ? सांगा तुम्ही मला. काय परिस्थिती आज या महाराष्ट्रामध्ये? यांच्या काळामध्ये दिवसाला 8 शेतकरी आत्महत्या करतात आणि हे सरकार त्यांच्याकडे लक्ष सुद्धा देत नाही. यांना काय पडलंय? पद कशी घ्यायची हे पडलंय. तिकीट कशी वाटायची, कोणाला वाटायची हे यांना पडलंय. यांना लोकांच्या निष्ठेचं काही पडलं नाही. गेल्या काही दिवसांमध्ये कृषी मंत्री कुठे हे तुम्हाला माहिती आहे का? कुठं बघितलं का कृषी मंत्र्याला तुम्ही? इथं असणाऱ्या शेतकऱ्याला आज अडचण आहे, अख्ख्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अडचण आहे. पण आज कृषी मंत्री आपल्याला कुठं दिसत नाही. निर्णय घेण्यासाठी कृषी मंत्री नाही. 1 रुपयाला तुम्ही विमा दिला आम्हाला, 1 रुपयाला. पण मला शेतकऱ्याला विचारायचंय, आज आपलं नुकसान होऊन सुद्धा तुम्हाला मिळाली का मदत? गेल्या वर्षी सातत्याने जो पाऊस झाला त्या पावसामध्ये जे नुकसान आपलं सर्वांचं झालं त्याचे पैसे मिळाले का आपल्याला? काय परिस्थिती आहे? कोण? आणि कुणीतरी रक्षाबंधन बांधलं आणि त्या दिवशी ते बाहेर निघाले. तर का निघाले, कशा निघाले हे तुम्हाला माहिती आहे. रक्षाबंधन बांधलं होतं का नव्हतं? अरे पण रक्षाबंधन तुम्ही कशासाठी बांधता? खासदार म्हणून. इथं असणाऱ्या जनतेला न्याय देण्यासाठी तुम्ही बांधता. इथं असणाऱ्या युवांना हाताला काम मिळावं यासाठी बांधता. इथं असणारा शेतकरी जर अडचणीत असेल तर ती अडचणी सोडवण्यासाठी तुम्ही बांधता. इथं असणाऱ्या माझ्या माता भगिनी जर सुरक्षितपणा वाटत नसेल तर त्यांच्यासाठी तुम्ही बंधन बांधायला पाहिजे होतं. पण तुमच्या भावाकडनं, मोठ्या भावाकडनं तुम्ही बंधन कशासाठी बांधून घेतलं? तुम्ही बघितलं का या खासदारांना? अहो, इथं जर तुम्ही शेतकऱ्याला विचारलं ते वन्य प्राणी
जे हल्ले होतात आणि शेतीला जे नुकसान होतं ते केंद्राकडनं आपल्याला सोडवता आलं असतं, पण गेल्या 20 वर्षामध्ये या खासदारांनी ती अडचण सोडवली का? मग कशासाठी खासदार तुम्हाला व्हायचंय? आज पलीकडे खासदार व्हायला कुणी इच्छुकच नाही, कारण तुम्ही सर्वजण संजयराव देशमुखच्या आणि त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहिलेला आहे. मला देशमुख साहेबांना विचारायचे, देशमुख साहेब तुम्ही भाषणामध्ये बोलला मला खासदार व्हायचं, मला माझ्यासाठी खासदार नाही व्हायचं, इथे असणाऱ्या जनतेसाठी खासदार व्हायचं, बरोबर का नाही? मग जर देशमुख साहेब तुमच्यासाठी खासदार होण्यास तयार आहे, एका बलाढ्य शक्तीच्या विरोधात तयार आहे, जर त्यांच्याकडे पैसा असताना सुद्धा हा साधा कार्यकर्ता त्या मोठ्या बलाढ्य शक्तीसाठी लढायला तयार आहे, आणि पलीकडच्या बाजूला जर कोणाला इच्छाच नसेल लढायला तर त्यांच्या पाठीमागे मतदान करून काय करायचंय? आपल्याला लढवया लोकांना, लढवया नेत्याला लढून द्यायचंय, आणि आपल्या महाविकास आघाडीचे इतके भावी खासदार आणि तुमच्या सर्वांचे उमेदवार हे संजयजी देशमुख साहेबांच्या पाठीमागे हे आपल्या सर्वांना तिथं उभं राहायचंय. इथं असणारे काही लोक मला भेटले, त्यांनी मला सांगितलं काही प्रमाणात मग आपापल्या तालुक्यामध्ये तुम्ही गेल्यानंतर तिथं महायुतीचा जो कुठला आमदार असेल, मंत्री असेल, ते जर तुम्हाला सांगत असेल 1000 कोटी रुपये आणले, तर मग 1000 कोटी त्या मतदारसंघामध्ये आले असतील तर त्यांना व्यक्तिगत खिशामध्ये किती रुपये गेले? 300 कोटी रुपये गेले. त्यामुळे विकासासाठी गेले नाही, हे स्वाभिमानासाठी गेलेलं नाही, हे फक्त स्वतःची गरज बघण्यासाठी तिथं गेलेले आहे. आणि जे स्वतःचा विचार करतात त्यांना उत्तर हे लोकशाहीच्या माध्यमातून येणाऱ्या लोकसभेलाच आपल्या सर्वांना द्यावं लागेल. मग देणार का? नक्की का? ऊनले तापले, गरम झाले तर वातावरण राजकीय गरम करायचं का नाही करायचं? तुम्हीच करू शकता. आणि इथं आल्यानंतर तुमच्याकडे बघितल्यानंतर इथलं वातावरण महाविकास आघाडीच्या बाजूने गरम झालेलं आपण सर्वजण बघू शकतो. काय कपाशीची परिस्थिती आज? परवडतं का कपाशी आज? 2014ला जेव्हा भाजप सत्तेत येत होतं त्यांनी सांगितलं होतं पुढच्या 5 वर्षामध्ये शेतकऱ्याचं उत्पन्न आम्ही डबल करू. काय रेट कपाशीचे? 2013ला सुद्धा 7,500 ते 7,000 का 8,000 रेट होते, आणि तुम्ही उत्पन्न डबल करायला निघाला होता. 10 वर्षानंतर तेवढेच रेट राहिले. खताचे रेट वाढले, डिझेलचे रेट वाढले, पेट्रोलचे रेट वाढले, आणि कपाशीच्या बाबतीत तुम्ही जीएमचं जे आमचं बियाणं असतं त्याच्यावर काम न केल्यामुळे आमची उत्पादकता कमी झाली आणि आमचा हा कष्टकरी शेतकरी आज अडचणीत आलाय. मग इथं असणाऱ्या खासदाराला तिथं पडलं नव्हतं की तुमच्या भावाला जाऊन सांगायला की आमचं जीएमचं जे काय बियाणं आहे त्याच्यात थोडंसं काम करा, आमच्या शेतकऱ्याला परवडत नाही आणि 7,000 मध्ये त्याचं घर चालत नाही, तर त्याला त्याच्या कपाशीला कुठेतरी 12,000 रेट मिळाला पाहिजे. एवढं धाडस इथं असताना महायुतीच्या नेत्याला झालं होतं का नव्हतं? गप्प बसले सगळे. सोयाबीनची काय परिस्थिती इथं? परवडतंय का? तुम्ही विकासासाठी महाविकास आघाडीला सोडून महायुतीमध्ये गेला. इथं असणाऱ्या कुठल्या तरी आमदारांनी जे महायुतीमध्ये आहे आमच्या पक्षात होते तेही सोडून गेले. आदित्य भाऊ ठाकरे यांच्या मतदारसंघात तेही सोडून गेले. आपण त्या सोडून गेलेल्या लोकांनी तुमचा सोयाबीनचा प्रश्न मांडला होता का नव्हता? आणि मग कसला विकास? फक्त तुमचा विकास म्हणजे सगळा विकास का? मग अशा पद्धतीने ह्या गोष्टी होत असतील तर याचा विरोध आपल्या सर्वांना करायचा आहे. पण ते काय म्हणते तुम्हाला माहिती का? मोदी साहेब तुम्हाला सगळ्यांना वर्षाला 6,000 रुपये देतात आणि शेतकऱ्याला 6,000 रुपये देतात, म्हणजे शेतकऱ्याला विकत घेतला असं ते म्हणत असते. त्याला उत्तर देणार का? आम्हाला स्वाभिमान आहे, तुम्ही दिलेले हे पैसे आम्हाला नको, पण आमच्या सोयाबीनला भाव द्या, आमच्या कपाशीला भाव द्या. जर आमच्या सोयाबीनला कपाशीला 4-5 रुपये जर जास्त किलोला मिळाले तर कदाचित आमच्या हातामध्ये 1.5 लाख रुपये जास्त येतील. तर त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करता आणि 6,000च्या गप्पा तिथं घेता आणि आमच्या मतं विकत घेता. नाही पटणार, नाही आम्ही सहन करणार.
हे सांगण्याची वेळ या लोकसभेला आलेली आहे. अहो गेल्या वेळेस लोकसभेला काही इतर पक्षाचे नेते उभे होते, पण मी आपल्या सर्वांना सांगतो 2024 ला होणार नाही. पण चुकून जर भाजप सत्तेत आलं तर संविधान आणि लोकशाही या देशामध्ये राहणार नाही. मग जर असा एखादा तिसरा पक्ष इथं उभा राहिला आणि मत विभाजन करण्याचा प्रयत्न केला तर त्या पक्षाला मतदान आपल्याला करायचं नाही. मत विभाजून चालणार नाही. जर असंच जर आपल्या तिसरा पक्ष कुठला तरी उभा राहिला आणि मत त्याच्याकडे गेली आणि चुकून जर हेच खासदार जर इथं निवडून आले तर याचं नुकसान हे आपल्या सर्वांना त्या ठिकाणी होईल. त्यामुळे कुठेतरी तुम्ही समजून घ्या, मत फाटाफाटी नको. महाविकास आघाडीचं मशाल या चिन्हावर संजयजी देशमुख जे उभे त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे आपल्या सर्वांना तिथं उभं राहायचंय. त्यांचा उमेदवार कदाचित बदलला जाईल असंही म्हणलं जातं. संजयजी राठोड साहेबांना कदाचित तिथं तिकीट मिळू शकतं. भावनिक राजकारण चालणार नाही. निष्ठा ही आपल्या सर्वांची महत्वाची आहे. आणि समजा चुकून जर संजय राठोड साहेबांना भाजपकडनं महायुतीकडनं जर तिथं तिकीट मिळालं तर मी त्यांना आव्हान करतो, चित्रा वाघ ताईंना इथं तुम्ही प्रचारासाठी बोलवा. महिलांचा सन्मान आमच्यासाठी महत्वाचा आहे. संत सेवालाल महाराजांनी ही शिकवण आम्हाला दिली. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा ही शिकवण आम्हाला दिली. महिलेचा स्वाभिमान हा जपलाच पाहिजे, महिलेचा मान हा केलाच पाहिजे. त्यामुळे या इलेक्शन मध्ये तुम्हाला उत्तर देत असताना अनेक विषयाला उत्तर द्यायचंय, पण मतदान करत असताना फक्त महाविकास आघाडीच एक चिन्ह, ते म्हणजे कुठलं चिन्ह आपलं, कुठलं मशाल हे चिन्ह आहे. उमेदवार कोण राहणार पाठीमागे. इथं जे जे सभेसाठी आलेले त्यांनी आपापल्या गावामध्ये फोन करायचा, आपापल्या नातेवाईकांना फोन करायचा आणि सगळ्यांना सांगायचं की संजयजी देशमुखांना आपल्याला 3 लाख मताधिक्याने निवडून द्यायचे. 3 लाख. आता संजयराव देशमुख हे आपले खासदार नव्हते, पण तुमचे खासदार जेव्हा दिल्लीमध्ये बिझी होते हे तुमच्यात होते. सामाजिक संघटनेच्या माध्यमातून इथं ते चांगलं काम करतात. विविध त्यांच्या संघटना जेव्हा इथं लोक अडचणीत होते तेव्हा इथं संजयजी देशमुख, त्यांचा मित्र परिवार, महाविकास आघाडीचे सर्व नेते हे तुमच्या बाजूने तिथं उभे राहिले. त्यामुळे आपला माणूस पाहिजे, लोकातला माणूस पाहिजे आणि आपला माणूस या मतदारसंघाचा हा संजयजी देशमुख आहे. त्यामुळे त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे तुम्ही उभं राहा. आणि जाता जाता एकच सांगतो की श्री पोरा देवीचं दर्शन करण्यासाठी मी अनेक वेळा आलेलो आहे. काही दिवसांपूर्वी सुद्धा आलेलो होतो आणि मी हेही तिथं ऐकलेलं आहे की मनापासून जर आपण तिथं प्रार्थना केली तर ती प्रार्थना आपली खरी होती. आणि तिथं प्रार्थना करत असताना इथं असणाऱ्या लोकांचं भलं हो, या महाराष्ट्रातल्या लोकांचं भलं हो. हे जे काय तोडाफोडीचं राजकारण बस कर आणि फक्त सामान्य लोकांच्या हिताचं राजकारण याच्या पुढे झालं पाहिजे असा आशीर्वाद आमच्यासारख्या कार्यकर्त्याला दे, असं देवी सोबत तिथं मी प्रार्थना केली होती. पण अजून एक गोष्ट मला माहिती आहे, जे गद्दार आहेत, जे निष्ठावंत नाहीत आणि खास करून जे महिलांचा मान सन्मान करत नाहीत अशा लोकांना आशीर्वाद देवी कधी देत नाही असं त्या ठिकाणी मला सांगायला वाटतं. त्यामुळे जाता जाता एकच प्रश्न तुम्हा सर्वांना आहे. पुढे बलाढ्य शक्ती आहे, पैसा आहे, खराब तंत्र आहे, पोलिसांचा वापर केला जाईल, भूत ताब्यात घेतलं जाईल, तेव्हा तुम्ही एकत्रित आल्याशिवाय, तुमची एकत्रित ताकद तिथं दाखवल्याशिवाय तिथं कधीही होणार नाही. संविधान टिकवायचंय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान हे आपल्याला टिकवायचंय. पण त्यासाठी आपल्या सर्वांना एकत्रित यायचंय आणि अख्ख्या भारताला एक संदेश द्यायचा की आमची मराठी माणसं, ते सुद्धा स्वाभिमानी मराठी माणसं दिल्ली समोर एवढंच मनामध्ये ठेवा आणि ताकदीने लढा. आपल्याला लढायचंय आणि फक्त लढण्यासाठी लढायचं नाही तर लढायचं पण आहे आणि जिंकायचं सुद्धा आहे. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय स्वाभिमान. धन्यवाद दादा.
यानंतर ज्यांना ऐकण्यासाठी आपण सगळेजण आतून आहात शिवसेना जय महाराष्ट्र. जेवल्या ते सगळे नाही खरं बोला. तुमची माफी मागतो मी सर्वप्रथम, कारण आपण मला माहिती आहे ऊन आहे, उष्णता वाढत चाललेली आहे, अनेक लोक वेगळ्या वेगळ्या गावातून आलेले आहात आणि जेवलेही नाही तरी देखील हे सगळं वातावरण पाहून आज पक्क झालेलं आहे की यवतमाळ वाशिम आपण जिंकणार म्हणजे जिंकणारच. कारण तुम्ही कोणी भाड्याने आलेलं नाही, खेचून आणलेलं नाही. जसं घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या सभेमध्ये आणतात मग जेव्हा कळतात मुख्यमंत्री बोलण्यात पळायला लागतात बाहेर, तसं कोणी पळणार नाहीये. ही जनता आपली महाराष्ट्राची जनता आहे, पण इथे मला प्रेम आणि आशीर्वाद द्यायला आलेला आहात आणि मी माझं भाग्य समजतो की पवनादेवीच्या या परिसरामध्ये संत सेवालाल महाराजांच्या ह्या भूमीमध्ये या प्रचाराची माझी पहिली सभा होत आहे. माझं भाग्य समजत आहे, तुमचे आशीर्वाद घ्यायला इथे आलेलो आहे. थोडं बसून घ्या, थोडं बसून घ्या. बसतील बसतील सगळे बसतील. आपल्याला गद्दारांना बसवायचं हे म्हणलं तरी चालते. आज देशात वातावरण बदलत आहे, परिवर्तनाचे वारे व्हायला लागलेले आहे आणि मला ही खात्री पटलेली आहे गेले 2-2.5 वर्ष जे काही मी महाराष्ट्रात पाहत आहे, प्रत्येक कानाकोपऱ्यात पाहत आहे, महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात जे पाहत आहे की जो बदल घडणार आहे तो बदल घडवण्यामध्ये सगळ्यात अग्रेसर राज्य जे राहील तो आपला महाराष्ट्र राहील. आपला स्वाभिमानी महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्राचे अन्याय सहन करत नाही. मी प्रेसच्या काही लोकांना विनंती करेन की आपण कॅमेरा सेट करून थोडं बसून जा, म्हणजे मागे पण लोकांना दिसू शकेल. आणि दिल्लीतली सभा ही काही प्रचाराची सभा नव्हती, निवडणुकीची सभा नव्हती, पण तिथे सुनीता केजरीवाल ताई असतील किंवा कल्पना सोनम ताई असतील, या दोघी आपल्या ज्या बहिणी आहेत, अरविंद केजरीवालजींचे धर्मपत्नी, हेमंत सोरेनजींचे धर्मपत्नी, यांना ताकद देण्यासाठी सभा होती. कारण त्या दोघी एका महाशक्ती विरुद्ध लढत आहे. ती महाशक्ती आता तानाशाही होत चालली आहे. दिल्लीचं जे वातावरण पाहिलं तुम्हाला आज सांगतो मी, इथे तुम्हाला दावा करून सांगतोय, खात्रीने सांगतोय की दिल्लीतल्या 7 ते 7 जागा त्या काँग्रेस आणि आम आदमी पक्ष जिंकणार म्हणजे जिंकणारच. वातावरण बदलत चाललं. मी तेजस्वी यादवची त्याविषयी गप्पा मारत होतो, कधी कधी मी त्यांच्याशी फोनवर बोलत असतो. एक दोनदा जाऊन त्याला बिहारमध्ये जाऊन भेटलो आणि तिथे देखील बिहारमध्ये देखील परिवर्तन होणार आहे. वातावरण जे आहे, भाजपाचे जे 3 मित्रपक्ष आहेत, तुमचे कोणी सांगू शकते का मित्रपक्ष कोणी भाजपचे? गद्दारांना वापरलं जातं, गद्दार मित्र पण वापरत नाही. बरोबर आहे. ईडी, सीबीआय, आयटी किती लोकांनी ऐकलं यांच्याबद्दल? जरा हात वरती करून सांगा मला. ऐकलं ना सगळे? हे 3 मित्रपक्ष जे आहेत आणि निवडणुकीत तरी अरविंद केजरीवालजींना अटक केलेली आहे, हेमंत सोरेनजींना अटक केली का? ते भाजपच्या विरोधात लढाई लढत आहेत, भ्रष्टाचारी लोकांच्या विरोधात लढत आहेत, म्हणून ह्या 2 मुख्यमंत्र्यांना त्यांनी अटक केलेली आहे. ह्या 2 घटनेमुळे आपल्या देशाची, आपल्या भारताची, आपल्या हिंदुस्थानाची बदनामी जगभरात झालेली आहे. भाजपाने जी बदनामी आपल्या देशाची जगभरात केलेली आहे, त्याचं उत्तर हे आपल्याला द्यायचं आहे. गेले 10 वर्ष असेल, गेले 5 वर्ष असेल, जे अन्यायाच्या विरुद्ध आपण लढत आहोत, 2019 पासून जो अन्याय सहन करत आलेला आहोत. काल परवाकडे एप्रिल फुल डे होता, बरोबर? काल कोणाला मी फोन केला, मुलाने एप्रिल फुल डेची तुम्हाला शुभेच्छा देतो. तो कसं आहे, एप्रिल फुल डेची गरज नाही आपल्याला. आपल्या देशात अच्छे दिन आपण साजरे करतोच आहोत. गेले 5 वर्ष असेल, गेले 10 वर्ष असेल, एकामागोमाग एक जुमल्यांबद्दल आपण ऐकत राहिलो. आपण शिवसेना म्हणून पण त्यांना बळी पडलो होतो. 25 वर्ष त्यांचे मित्रपक्ष म्हणून त्यांच्या सोबत राहिलो.
जेव्हा त्यांच्यासोबत कोणीही नव्हतं, जेव्हा भाजपसोबत कोणीही नव्हतं, तेव्हा आपण शिवसेना म्हणून त्यांच्या सोबत उभं राहिलो, त्यांच्या कठीण काळात उभं राहिलो. पण त्यांचे जेव्हा अच्छे दिन आले आणि आपण त्यांना विचारलं की आता तुमचे तर अच्छे दिन आले, आम्हाला सांगा आमच्या देशाचे अच्छे दिन कधी येतील, तेव्हा आपल्यासोबत युती त्यांनी तोडली. हो, त्यांनी युती तोडली होती 2014 मध्ये. आणि तेव्हा आपल्याला जेव्हा बाहेर काढल्यानंतर सांगितलं आपण धोका 2019 मध्ये पण असंच झालं. लोकसभेसाठी आपल्याला वापरून घेतलं. यूज अँड थ्रो हीच त्यांची पॉलिसी राहिलेली आहे. आणि ती यूज अँड थ्रो, वापर आणि फेका, हे जे धोरण आहे त्यांचं, हे आपल्याला आता दिसून येत आहे. 40 गद्दार आमदार आणि जे काही त्यांच्यावर खासदार गद्दार गेलेले आहेत, त्यांची काय स्थिती झालेली आहे आज तुम्ही मला सांगा. आपल्याकडून ठळकपणे आपण संजयजीला जेव्हा उमेदवारी दिली, लोकांसमोर दिली, तुमच्या फिरणारा माणूस आहे की नाही तो? संजयजी तुमचं काम करतात की नाही करत? तुमच्या सोबतच राहतात की नाही राहतात? मग तुम्ही मला सांगा, जर आपण महाविकास आघाडी म्हणून आपले उमेदवार जाहीर केलेले, होर्डिंग मध्ये बॅनर मध्ये तुमच्या मनात आहे, तुमच्या हृदयात आहे, आणि लवकरच तुम्ही त्यांना दिल्लीला पाठवणार की मला खात्री पटली आहे. पण तुम्ही मला सांगा, समोरून उमेदवार जाहीर झालेत की नाही झालेत? भाजपाचे उमेदवार राहणार की गद्दाराचे उमेदवार राहणार? निवडणुकीचे उमेदवार राहणार निवडणुकीचा फॉर्म भरण्यासाठी. पण अजून पण तिथे विरोधक नाहीये. आणि हे चांगलं चित्र आहे. संजयजी तुम्हाला घाबरले, शिवसेनेच्या आणि काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या घाबरलेले आहेत. आणि म्हणून समोर उमेदवार कोणीच नाही. कदाचित दोघांमधून कोणाचाही जॅकपॉट लागू शकतो. बोली कदाचित लावली असेल, आम्ही एवढे देतो तुम्ही तेवढे देतो, पण यांचं एवढ्याच काम चालतं. धोके 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 धोके. आता जनता सांगेल बहुत हुए धोके धोके, अभी घर बैठो रोके रोके. पण हे वातावरण, असं वातावरण बदलेल हे कोणी अपेक्षा केली नव्हती. आपल्याला माहितीये गेल्या 5 वर्षांमध्ये आपण 2 की 3 सरकार पाहिले. एक सकाळची जी शपथविधी झालेली, ते पण 72 तासाचंच सरकार होतं, ते पण धोक्याचं सरकार होतं. मग नंतर आपलं महाविकास आघाडीचं सरकार बनलं. आणि ते महाविकास आघाडीचं सरकार म्हणजे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आपले सगळे मित्र पक्ष, सगळ्यांनी एकत्र घेऊन आपण जे सरकार बनवलं, ते ह्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीचं सरकार होतं. प्रत्येकाला वाटायचं की होय हे माझं सरकार आहे. महिलांना खास करून वाटायचं की माझा कुटुंब प्रमुख उद्धवसाहेब ठाकरे, जो माझा मोठा भाऊ आहे, तो मुख्यमंत्री म्हणून बसलाय. वाटायचं की नाही वाटायचं? इथे मोठ्या संख्येत महिला बसल्या. शेतकऱ्यांना वाटायचं महाराष्ट्रभरात ज्या ज्या जिल्ह्यात मी गेलेलो आहे, ज्या ज्या तालुक्यामध्ये गेलो, ज्या ज्या बांधावर गेलेलो आहे, तिथे शेतकरी बांधव मला सांगतात आणि खास करून नाही घेऊन आता घेऊन सांगतात की उद्धव ठाकरेंनी जी कर्जमुक्ती आमच्यासाठी केली होती ती आमच्यापर्यंत पोहोचली, पण आधीच्या आणि नंतरच्या कर्जमुक्त्या फसल्या होत्या. बरोबर की नाही? इथे किती शेतकरी बांधवांना जर हात वरती करून मला दाखवा. आज तर सगळे शेतकरी बांधव आहेत. तुम्ही मला सांगा, आणि मी जर खोटं बोलत असेल तर खोटं म्हणून सांगा, उद्धव ठाकरे साहेबांनी जी आपल्याला कर्जमुक्ती 2 लाखापर्यंतची जी दिलेली ती आपल्यापर्यंत पोहोचली की नाही पोहोचली? उद्धव साहेबांना 2019च्या निवडणुकीला ते वचन पाळलं की नाही पाळलं? आणि त्यानंतर जे सरकार आलं, जे अवकाळी सरकार आपल्या डोक्यावर बसलेलं आहे, त्या सरकारने जी कर्जमुक्ती सांगितली दिली चांगलं म्हणतच नाही. एक तर ते कर्ज माफी बोलत, आपण कर्जमुक्ती बोलतो. कारण आपल्यासाठी शेतकरी हा अन्नदाता, आणि अन्नदाता देवो भव ही संस्कृती घेऊन आपण पुढे चालणारे लोक आहोत. पण आज जे भाजपचं, मेंढी गटाचं, कुठलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचं, मुळात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे आपण त्यांना मानतच नाही. कारण ते गद्दार आहेत. ज्यांनी पक्ष सोडलं, ज्यांनी नाव सोडलं, अशा लोकांना आपण पक्ष म्हणून पाहू तरी शकतो का? तुम्ही सांगा, नाही शकत. पण 2022 ते 2024 पर्यंत, आतापर्यंत आपल्या राज्यामध्ये जेव्हा जेव्हा या शेतकरी बांधवांवर संकट आलेलं आहे, मग गारपिटीचं असेल, कधी अवकाळी पावसाचं असेल, कधी वादळी वाऱ्याचं असेल, कधी सततच्या लागणाऱ्या पावसाचं असेल, मला तुम्ही सांगा, आश्वासनाच्या पुढे 1 तरी रुपया तुमच्या खात्यात आलाय का? पंचनामे कदाचित झाले असतील, सरकारी यंत्रणेने त्यांचं काम केलं असेल, पण त्या पंचनाम्याच्या पुढे तुम्हाला हातात मदत कधी आली आहे का? कर्जमुक्ती बॅनरवर आली असेल, होर्डिंगवर लागली असेल, 25 फुटाचे बॅनर लागले असतील, पण त्यानंतर त्या बॅनरचं परिवर्तन, त्या बॅनरचं कन्व्हर्जन तुमच्या खात्यात झालंय का? नाही झालं. आणि मग जे वातावरण आपण पाहत आहोत, एका बाजूला आपलं महाविकास आघाडीचं सरकार होतं, उद्धव साहेब मुख्यमंत्री होते, आणि त्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये देखील
पहिली मदत आपण त्या जिल्ह्यात द्यायचो, आपली सगळी यंत्रणा सरकारी कामं लावायचो. कारण हे सरकार जे असतं हे लोकांचं सरकार असतं, जनतेचं सरकार असतं, आपल्या शेतकऱ्यांचं सरकार असतं. पण आज दुर्दैव असे झालेलं आपल्या राज्यामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये की जिथे जिथे मी शेतकऱ्यांना विचारतो, आज पण इथे सगळ्या शेतकऱ्यांना विचारत आहे की तुम्हाला वाटतं का की तुमच्या पुढची पिढी म्हणजे माझ्या वयाची तुमची जी मुलं असतील मुली असतील त्यांनी शेतकरी व्हायला पाहिजे असं वाटतं का तुम्हाला? वाटतं का कोणाला? वाटत असेल हात वरती पण सांगा मला. का नाही वाटत तो सांगा सर मला. कोणी सांगू शकेल? सांगा बघा. शेतीत घेऊ नये, कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, खताचे भाव वाढत चाललेले आहेत, डिझेल पेट्रोलचे भाव वाढत चाललेले आहेत. वीज येते ती रात्री आली तर कधी येते, बरोबर होतं ना मी? आता हे सगळं जर होत असेल मग तुमच्या मुलांनी कुठे जावं असं वाटतं तुम्हाला? MIDC शहराकडे नोकरी मिळायला पाहिजे, बरोबर आहे? आपली पुढची पिढी जी असते, जी मुलं मुली आहेत, तुम्ही तर शिकायला शाळेत पाठवता, कॉलेजमध्ये पाठवता. कॉलेजचं सगळं शिक्षण झाल्यानंतर तुम्ही मला सांगा नोकरी आपल्या गेल्या 2-2.5 वर्षात आल्यात का? एक तरी नवी रोजगार उपलब्ध झालाय का? नवी कुठची इंडस्ट्री आली आहे का? नाही आली. कारण आपल्या ह्या ज्या इकडच्या विद्या सरकारनी, भाजप सरकारनी जे काही उद्योग असतील ते कुठे पाठवले? गुजरातला. वेदांता फॉक्सकॉन असेल, एअरबस टाटा असेल, बल्क पार्क असेल, मेडिकल डिव्हाइस पार्क असेल, हे सगळं पाठवलं तरी गुजरात. आणि अशा ठिकाणी पाठवलेलं आहे, अशा ठिकाणी उचलून पाठवलेलं आहे तिथे हमखासपणे आपल्या राज्यात 100% ह्या नोकऱ्या आपल्याला मिळाल्या असल्या तर सगळ्या नोकरी आपण पाठवल्या गुजरातला. मग नक्की आपण करायचं तरी काय? कृषी क्षेत्राला पाहतोय आपण कोलमडत चाललेलं आहे, उद्योग क्षेत्र कोलमडत चाललेलं आहे. तिसरं आपण जातो कुठे? स्पर्धा परीक्षा, तलाठी भरतीसाठी आपण बघत असतो, कधी नोकर भरती, कधी पोलीस भरती असेल. पण मध्यंतरीच्या काळामध्ये मी बघितलं, मी वाचलं होतं हे पेपरमध्ये, तुम्ही वाचलं की मला माहित नाही, 200 मार्काचा पेपर होता. मार्क मिळाले किती? 214. त्या ईव्हीएम मध्ये तुम्ही एक्झाम दिली? हाच मुद्दा आहे. आज तुम्हाला मी शब्द देत आहे, मी इथे आहे, रोहित पवारजी आहेत, आम्ही सगळे तुम्हाला शब्द देत आहोत की ज्या मिनिटाला आपलं सरकार बनेल आपण असा एक कायदा आणू की जो कोणी पेपर फोडेल आपलं सरकार त्याला फोडेल असा कायदा आपण आणू. कमीत कमी 10 वर्षाची सजा झाली पाहिजे. पण आज देशामधलं चित्र जे आहे ते भयानक होत चाललेलं आहे. लोकशाहीला धोका आहे, संविधानाला धोका आहे. शेतकरी जो आपण अन्नदाता म्हणून मानतो त्याला आज इथे ड्रोन कुठे गेला? ड्रोन फिरतोय जरा चालू आहे तो हवा गेली काय? एवढी सगळं आपल्या शिवसैनिक आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते म्हणजे विरोधी पक्षाचा ड्रोन आहे किती आहे? केंद्र सरकारने, भाजपाच्या केंद्र सरकारने आपले जे शेतकरी बांधव पंजाब मधून, हरियाणा मधून, छत्तीसगड मधून जे दिल्लीकडे चालले होते ना, अशा ड्रोन नुसतं फोटो काढण्यासाठी नाही तर अश्रू ड्रोन सोडण्यासाठी हा त्यांच्यावर सोडला होता. आज मी तुम्हाला एवढंच विचारायला आलेलं, जास्ती वेळ घेणार नाही कारण आता फॉर्म भरायला पुढे निघायचं, आपल्याला मोठी रॅली पण आहे. पण आज मी तुम्हाला एवढंच विचारायला आलेलं की जे केंद्र सरकार, जे भाजपा सरकार ज्यांनी 2014 मध्ये सांगितलं, ज्यांनी 2019 मध्ये सांगितलं, जुमला केला, त्यांनी सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्याचा जो काही आम्ही भाव आहे तो दुप्पट करू, उत्पन्न दुप्पट झालंय का? 2014 मध्ये पण खोटं बोललं होतं की आम्ही स्वामीनाथन आयोग लागू करू. त्या स्वामीनाथन साहेबांना त्यांनी भारतरत्न दिलं, पण दिल्लीच्या बॉर्डरवर शेतकऱ्यांवर ज्यांनी लाठीचार्ज केला हे शेतकरी बांधव त्या भाजपाला आणि गद्दारांना मतदान करणार का? जे महिला आज इथे महिला मोठ्या संख्येने आल्या, जर हात वरती करून मला इथे आशीर्वाद द्या तुम्ही सगळ्या महिलांनी. ज्या महिलांना आज मी तुम्हाला खास करून विचारायला, महिलांचा जो अपमान सतत होत गेलेला आहे या राज्य सरकारमध्ये ते तर आहेच. आपल्याला बघतोय आपण, ज्यांनी काही महिला खासदारांना घाणेरडी शिवीगाळ केले ते देखील कॅबिनेट मंत्री म्हणून बसले. आणि ह्या जिल्ह्यातले ज्यांनी महिलांवर अत्याचार केलेले आहेत, त्यांच्यावर आरोप भयानक झालेले आहेत, असे देखील मंत्रिमंडळात बसलेले आहेत. पण त्याच पलीकडे काय जाऊ द्या, जास्ती काही बोलत नाही त्यांच्यावर, तुम्ही तो निकाल द्याल तर द्या. पण आज मी तुम्हाला विचारलेलं आहे की ज्या भाजपाने बिल्किस बानोचा ज्यांनी रेप केला
त्याचा सत्कार करणार, त्या रेपिस्ट यांनी अत्याचार केला, त्या अत्याचारांचा त्यांनी सत्कार केला, त्यांची आरती ओवाळली, अशा तुम्ही पक्षाला मतदान करणार का? कारण आपलं जे काही संस्कृती आहे, जे काही आपली शिकवण आहे, जी हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी आपल्याला सांगितलेलं आहे की महिलांचा सन्मान झालाच पाहिजे, की महिला कुठल्याही जातीची असो, धर्माची असो, महिलांचं सन्मान आणि संरक्षण झालंच पाहिजे. अशा पक्षाचे आपण आहोत, ही संस्कृती आपली आहे. आपल्याला विचार करायचा आपला देश जाणार कुठे. आजकडे संपूर्ण महाराष्ट्रात आपण पाहतोय चित्र बदलत चाललेलं आहे, चित्र आपल्या बाजूने होत चाललेलं आहे, चित्र इंडिया आघाडीच्या सोबत चाललेलं आहे. आणि उद्धव साहेबांनी जो नारा दिल्लीत दिलेला आहे तो नारा मी इथे पुन्हा एकदा देणार आहे. आपण पण त्या आणि घरोघरी जाऊन द्या. अब की बार भाजपाची बार, पुन्हा एकदा बोलायचं, अब की बार, अब की बार. प्रचार सभा आपल्या होती, रोड शो आपल्या होती, तुम्ही घरोघरी जाल, प्रचार कराल. पण मी आज तुम्हाला एकच विचारणार आहे, पुन्हा एकदा विचारणार आहे, रोहनजींनी विचारलेलं आहे, माणिकराव ठाकरे साहेबांनी विचारलेलं आहे, आपल्या चिन्ह कुठचं, चिन्ह कुठचं. आपल्याला आता विचार करून पुढे निघायचं आहे. कारण एवढंच सांगतो, हीच ती संधी आहे. 10 वर्ष आपण थांबलेलो आहे. 2024 परिवर्तन घडणार म्हणजे घडणारच, आणि ते परिवर्तन घडवणारे जे सगळे मावळे आहेत ते माझ्या समोर बसलेले आहेत. जर तुम्ही सगळे एकत्र राहून मला सांगणार असाल की आपलं सरकार येणार, केंद्रात येणार म्हणजे येणार, हात वरती करून मला आशीर्वाद द्या, दोन्ही हात वरती करून आशीर्वाद द्या. आणि हे हात वरती असतानाच आजूबाजूला बघा, ही जी ताकद आहे ना, तुमच्या समोर कितीही मोठी महाशक्ती आली तरी कोणी आडू जाऊ शकत नाही. तुम्ही अडवं केल्याशिवाय राहणार नाही. ही शपथ घेऊन आपल्याला पुढे निघायचं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.